मित्रांनो, रेशन कार्डमधील ऑनलाईन पद्धतीने नाव कसं कमी करायचं किंवा रेशन कार्डमधील ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या रेशन कार्डमधील नाव डिलीट कसं करायचं ह्याबाबत आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की नवीन जोडीचं लग्न झाल्यानंतर या ठिकाणी ज्या पत्नीचं नाव जास्त माहेरकडील रेशन कार्डमध्ये, त्या ठिकाणी जोपर्यंत त्या माहेरकडील रेशन कार्डमधील पत्नीचं नाव कमी होत नाही तोपर्यंत पत्नीचं जे आहे त्यांच्या पतीकडील सासरकडील रेशन कार्डमध्ये नाव लावता येत नसते। त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला पत्नीकडील रेशन कार्डमध्ये नाव जे आहे त्यांच्या माहेरकडील ते नाव कमी करावं लागतं आणि नंतर पतीकडील जे रेशन कार्ड आहे त्या ठिकाणी जोडायला जमते। तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला तीच माहिती संपूर्ण सांगणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर आपल्याला पहिल्यांदा टाईप करायचं आहे कुठल्या तरी गुगलमध्ये किंवा क्रोममध्ये यायचं आहे आणि टाईप करायचं आहे RCMS असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तर सर्च केलं तर तुमच्यासमोर अशी अन्न व नागरी पुरवठा विभाग अशी वेबसाईट येणार आहे। ही अशी वेबसाईट तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्ही ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या, अन्न व नागरी पुरवठा विभाग RCMS-mahafood.government.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, ही वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे। तर या ठिकाणी बरेच मित्रांनी कमेंट केली आहे की सर आम्हाला ऑप्शन येत नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ लाईव्ह पहा, अगोदर संपूर्ण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पहा आणि नंतर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही मोबाईलवरती काम करा। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं पहा, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खालचा ऑप्शन आहे पब्लिक लॉग इन। या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पब्लिक लॉग इन, ह्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। दुसरीकडे कुठेही क्लिक करायची गरज नाही आहे मित्रांनो। तर आपण या ठिकाणी पब्लिक लॉग इनवरती क्लिक करूयात। तर या ठिकाणी पब्लिक लॉग इनवरती क्लिक केलं। आता या ठिकाणी तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक म्हणजे रजिस्टर युजर आणि दुसरं म्हणजे न्यू युजर साइन अप हेअर। या ठिकाणी तुम्हाला दोन या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन दिसणार आहेत। तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन जर झालं असेल, तुमचं रजिस्टर झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वरचं ऑप्शन निवडायचं आहे, किंवा तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर न्यू युजर साइन अप हेअर असं या ठिकाणी जे खालचं ऑप्शन आहे ते निवडायचं आहे। तर आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं निवडूयात आणि वरचं ऑप्शन जे आहे ते आपण निवडूयात। या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पहा संपूर्ण। बरेचदा या ठिकाणी नंतर आम्हाला कमेंट करतात की सर आमचं लॉग इन होत नाही आहे, काही भरपूर प्रॉब्लेम्स असतात कमेंटमध्ये। हा व्हिडिओ जे आहे ते संपूर्ण तुम्ही पाहत राहा, पळवू नका अजिबात, स्टेप बाय स्टेप पाहत राहा। तुम्हाला नाव कसं कमी करायचं आहे किंवा नाव वाढवायचे दोन्ही समजा स्टेप सांगता येतात ह्यामध्ये, पण आपला प्रॉब्लेम जे आहे तो आजच्या व्हिडिओचा जे आहे ते नाव कसं कमी करायचं किंवा डिलीट कसं करायचं ऑनलाईन पद्धतीने मी घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ते सांगणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं आपले 2-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा अपलोड झालेले आहेत। त्यामध्ये ज्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यांना हा व्हिडिओ संपूर्ण समजणारच आहे, आणि जे नवीन आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला माहिती जी आहे ती समजणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल नुसतं तर आधार कार्डचं मोबाईल नंबर लिंक पाहिजे आधार कार्डला। तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी खालचा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट OTPवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। हे पहिलं ऑप्शन झालं। 3 ऑप्शन आपल्याला भेटतात मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी। तुम्हाला तिन्ही या ठिकाणी थोडक्यात सांगायची जी आहे माहिती ती सांगतो, म्हणजे तुम्हाला तिन्हीपैकी कुठलं जे सोपं वाटेल त्या ठिकाणी हे करून घ्या। आता 2 नंबरचा आहे साइन इन विथ युजर नेम। तर या ठिकाणी पहा, इंटर युजर नेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा, आणि या ठिकाणी जो खालचा कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाका आणि साइन इन या ठिकाणी करायचं आहे। हे झालं 2 ऑप्शन। या ठिकाणी तिसरं ऑप्शन जे आहे त्या या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुमच्यासमोर जे आहे ते, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर जर असेल तर या ठिकाणी या ठिकाणी टाकायचा आहे खालच्या रकान्यामध्ये रेशन कार्डच्या नंबरमध्ये, आणि कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ती कॅप्चा टाकून गेट OTPवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की मित्रांनो, तिन्ही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहता येतात। तर तिन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला जे सोपं ऑप्शन दिसेल ते तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून घेऊ शकतात। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की राशन कार्ड नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते राशन कार्ड नंबर टाकून तुमच्या या ठिकाणी कॅप्चा भरून घ्या आणि जे आहे ते या ठिकाणी जे गेट OTPवरती क्लिक करा। पहिल्यांदा राशन कार्ड नंबर, त्यानंतर कॅप्चा आणि त्यानंतर गेट OTP तुम्हाला हे सजेशन करेल। तुमच्याकडे आणखीन 2 पर्याय तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत कोणकोणते आहेत तर ते तुम्ही लॉग इन करू शकतात।
जर तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड असेल किंवा तुम्ही आधारने या ठिकाणी लॉग इन करू शकतात. म्हणजे 3 पर्याय आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यात जास्त सजेस्ट करतो की रेशन कार्डचं जे नंबर टाकून जे आहे ते गेट OTP वरती क्लिक करायला ते तुम्हाला सांगत आहे. तुम्ही तुमच्या मनाने जे तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या. तर मी या ठिकाणी राशन कार्ड नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो. तर या ठिकाणी मित्रांनो राशन कार्ड नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकून घेतो. मित्रांनो कॅप्चा जसे तसं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कुठेही लॉग इन करताना अडचण येणार नाही. आता या ठिकाणी मित्रांनो मी कॅप्चा टाकून घेतलेला आहे, राशन कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे आणि जे खालचं निळ्या कलरचं बटन दिसत आहे गेट OTP वरती क्लिक करत आहे. या ठिकाणी गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते OTP येऊन जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता मित्रांनो खाली जे ऑप्शन 2 आलेले आहेत या ठिकाणी जे आहे ते आपल्याला इतर OTP आलेला आहे खाली आणि हा बघा या ठिकाणी OTP पण आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी हा OTP कॉपी करून घ्यायचा आहे आणि जो OTP कॉपी करून घेतला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी कॉपी झालेला नाही मित्रांनो 799060. त्या ठिकाणी आपण मित्रांनो OTP टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही OTP टाकून घेऊ शकतात आणि खालच्या साईडला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे OTP टाकल्यानंतर. आता या ठिकाणी तुम्ही समोर संपूर्ण लाईव्ह आहे. तर लाईव्ह मध्ये तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्ही या ठिकाणी भरपूर जण नंतर कमेंट करतात की सर जे आहे त्या ठिकाणी व्हिडिओ एडिट केला किंवा काही प्रॉब्लेम नाही का. त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन तुम्ही या ठिकाणी जे आहे ते पाहू शकतात. डॅशबोर्ड आहे, रेशन कार्ड डिटेल्स आहेत, रेशन कार्ड मॉडिफिकेशन आहे, त्यानंतर राशन कार्ड ट्रान्सफर आहे, राशन कार्ड सरेंडर जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला डाउनलोड युअर राशन कार्ड, ऑनलाईन ट्रॅक युअर राशन कार्ड पेमेंट डाउनलोड केलं, म्हणजे जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी तुमच्या समोरच आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो भरपूर ऑप्शन आहे तुमच्याकडे. आणखीन या ठिकाणी जे आहे ते आधार शेडिंग, तुम्ही जर रेशन कार्डमध्ये तुमच्या आधार शेडिंग करायचं असेल, ऑनलाईन आधार शेडिंग करायचं असेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर जे आहेत ऑप्शन भेटतात. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून क्लिक हिअर फॉर आधार शेडिंग या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन करू शकतात. हे झालं. या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी पहा खाली आल्यानंतर फ्यू डिटेल्स युअर फूडमॅन, त्यानंतर फेअर प्राईज शॉप डिटेल्स, फ्यू डिटेल्स राशन कार्ड, फ्यू डिटेल्स युअर राशन कार्ड. आता खालचं जे आहे ते राशन कार्ड हिस्टोरी, म्हणजे इथून पाठीमागे तुम्ही रेशन कार्ड किती घेतलेलं रेशन किती घेतलेलं आहे दुकानातून, किती नाही, किती आलं तुम्हाला, किती दिले, संपूर्ण डिटेल ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. रेशन कार्ड व्ह्यू डिटेल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती भेटून जाणार आहे. तर आपल्याला काय पाहायचं आहे की रेशन कार्डमधील नाव ऑनलाईन पद्धतीने कसं कमी करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला साईडला कोपऱ्याला यायचं आहे आणि या ठिकाणी कोपऱ्याला आल्यानंतर या ठिकाणी रेशन कार्ड मॉडिफिकेशन या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते रेशन कार्डमधील नाव कसं कमी करायचं ते पाहायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थोडं लेट होत आहे सर्चिंग, नेटवर्क कमी असल्यामुळं. तुम्ही या ठिकाणी तुमची नेटवर्क चांगला असेल तर या ठिकाणी लवकर होऊन जाईल. त्या या ठिकाणी पहा आलेलं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो संपूर्ण डिटेल आलेली आहे. तर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते नाव कमी करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला नाव दिसणार नाहीत कारण का सिक्युरिटीसाठी हे ब्लर केले जातात. तर या ठिकाणी पहा या साईडला नाव आहेत, इकडं तुम्हाला दाखवतं ह्या साईडला नाव, म्हणजेच ह्या साईडला नाव आहेत. टोटल हे जे लाईन आहे ती नावाची आहे. या ठिकाणी तुम्हाला नात्यामध्ये दिसून येईल की पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी रिलेशन बा हजबंड, सेल्फ, पर्सन, टुगेदर नाही का. या ठिकाणी साईडला नाव आहेत ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही कारण का सिक्युरिटीसाठी. या ठिकाणी अकाउंट नंबर दाखवला जातो. तर या ठिकाणी पहा नाव कुठलं कमी करायचं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करता येते. तर ही जी फुली दिसत आहे तुम्हाला साईडला, तुम्हाला जर रेशन कार्डमध्ये काही सुधारणा करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही सुधारणा पण करू शकतात आणि कमी करायचं म्हटलं तर कमी पण करू शकतात. तर सुधारणा कशी करायची, हे पेन्सिलचं आयकॉन तुम्हाला दिसत आहे. या पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला सुधारणा करण्यासाठी जे आहे ती ऑप्शन भेटलं जाते. या पेन्सिल हिरवा कलरचं ऑप्शन आहे पेन्सिलचं, त्या ठिकाणी तुम्हाला सुधारणा करता येते. आणि रेशन कार्डमधील नाव डिलीट कसं करायचं, त्या ठिकाणी 2 नंबरचं जे फुले दिसत आहे त्या ठिकाणी टच करायचं आहे. या ठिकाणी टच करून कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचं जे रेशन कार्डमधील नाव आहे
ते ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते डिलीट केलं जातं, कमी केलं जातं आहे. आणि नाव जोडण्यासाठी तुम्हाला दोन्ही पण ऑप्शन देतो सांगतो या ठिकाणी. मी तुम्हाला फक्त एकच व्हिडिओ सांगितलं होता, पण नाव जोडण्यासाठी सुद्धा आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ॲड मेंबरवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी रेशन कार्डमध्ये ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही या ठिकाणी नाव जे आहे ते जोडू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल की रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या तुम्ही रेशन कार्डमधील नाव डिलीट कसं करायचं किंवा ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमधील नाव कमी कसं करायचं ही तुम्हाला माहिती सगळी समजली असेल. त्यानंतर रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव कसं जोडायचं ह्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहे, तुम्ही जाऊन पाहू शकतात. पण त्यातलाच एक पर्याय म्हणून तुम्हाला थोडंसं ॲड मेंबरवरती क्लिक करून तुम्हाला जे आहे ती पुढची प्रोसेस करायची आहे. किंवा काही समजलं नाही तर आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये संपूर्ण हा व्हिडिओ बनवला आहे की रेशन कार्डमध्ये नाव कसं जोडायचं आहे. आता रेशन कार्डमधील नाव कसं जोडायचं ते आपण बनवलं आहे आणि रेशन कार्डमधील नाव कसं कमी करायचं त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की रेशन कार्डमधील ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या तुम्ही रेशन कार्डमधील नाव डिलीट कसं करू शकतात ह्याबाबत तुम्हाला माहिती नक्कीच समजली असेल. तरी पण मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतीलच तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी कमेंट करून विचारा. त्या कमेंटचं उत्तर देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करू. मित्रांनो, ही माहिती मला थोडी पण आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे नवीन रेशन कार्डविषयी अपडेट येणार आहेत त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती भेटत राहील सर्वात अगोदर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, अशीच माहिती घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तर तुमच्या मनामध्ये तुमचे प्रश्न काही शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.